नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा स्वागत आपल्या आवडत्या बँकर्स व्ह्यू पॉवर्ड बाय IBC इन्स्टिट्यूट चॅनलवर. मी शेखर खेरणार तुमचं परत एकदा स्वागत करतोय आणि आज तुमच्यासाठी सुंदर क्वेश्चन्स घेऊन आलो आहेत, ज्यामध्ये तुम्हाला काही टॉपिक्स जे दिसतील ते असणार आहेत पार्टनरशिपचे, काही असणारे ॲव्हरेज रिलेटेड, काही पर्सेंटेज, काही सिम्प्लिफिकेशन, असे वेगवेगळे टॉपिक आपण आजच्या ह्या सेशनमध्ये बघणार आहोत. सुरुवात करूया पहिल्या क्वेश्चनपासून. जो क्वेश्चन आहे तुमच्यासाठी तो आहे पार्टनरशिपचा. ओके, सो पार्टनरशिपच्या क्वेश्चन्समध्ये काही गोष्टी तुम्ही लक्षात ठेवणं फार जास्त गरजेचं आहे, खास करून त्या विद्यार्थ्यांसाठी जे पहिल्यांदी पार्टनरशिप टॉपिकचे क्वेश्चन्स डील करत असतील. सो त्या लोकांनी नक्की लक्षात ठेवायचं आहे ही गोष्ट, ज्यामध्ये इन्व्हेस्टमेंट इंटू ड्युरेशन म्हणजे प्रॉफिटचा शेअर असतो. ओके, सो इन्व्हेस्टमेंट किती आहे, किती दिवसांसाठी तो करतोय, त्यावरनं त्याचा प्रॉफिटचा शेअर डिसाईड केला जाणार आहे, हे नक्की लक्षात ठेवा. त्यानंतर आपण बघूया की आपण काय करतोय. इथे क्वेश्चनमध्ये जे दिलं आहे, बंकू अँड चंदू स्टार्टेड अ बिझनेस टुगेदर, दोघांनी मिळून सोबत बिझनेस चालू केला. अँड अमाऊंट इन्व्हेस्टेड बाय चंदू इज थ्राइस द अमाऊंट इन्व्हेस्टेड बाय बंकू. सो चंदूने किती अमाऊंट इन्व्हेस्ट केली आहे, बंकूच्या 3 पट केली आहे. सो मी इथे लिहून घेतो चंदू अँड बंकू. तर चंदूने केली आहे 3 पट अमाऊंट इन्व्हेस्ट, तर बंकूने केली असेल 1. ओके, त्यानंतर पुढे काय म्हणतायत, आफ्टर 1 year बंकू डबल्ड हिज अमाऊंट वाईल चंदू इन्क्रीज हिज अमाऊंट बाय 10%. एका वर्षानंतर, है ना. सो आपण इथे ना एक कन्सिडरेशन करूया की ह्या चंदूला मी 30 इन्व्हेस्ट केलं आहे असं म्हणतो आणि बंकूने 10 इन्व्हेस्ट केलं आहे असं म्हणतो, आणि यांचं एका वर्षासाठी एवढी इन्व्हेस्टमेंट होती, जसं आपला फॉर्म्युला आहे इन्व्हेस्टमेंट इंटू ड्युरेशन, त्यावरूनच प्रॉफिटचा शेअर मिळणार आहे. पण काही चेंजेस पण पुढे जाऊन झालेत. मग त्या चेंजेसमध्ये काय, आफ्टर 1 year बंकू डबल्ड हिज अमाऊंट, म्हणजे काय, एका वर्षानंतर बंकू त्याची अमाऊंट डबल करून टाकतो. म्हणजे काय, 10 रुपयाऐवजी तो 20 रुपये तिथे इन्व्हेस्ट करतो आणि ते पुढच्या एका वर्षासाठी असतं. आणि चंदूने काय केलंय, त्याची अमाऊंट जी आहे ती 10% वाढवली आहे. सो चंदूच्या अकाउंटमध्ये आधी किती रुपये होते, 30 रुपये, तो आता 10% वाढवतोय, म्हणजे 30चे 10% 3 होतात आणि ते 33 आता त्याच्या खात्यात दिसणार आहेत आणि आपल्याला यांची ॲडिशन करायची आहे. सो पार्टनरशिप टॉपिकमध्ये ज्यावेळेस काही चेंजेस घडलेत किंवा असे चेंजेस केले जातात, त्यावेळेस काय करावं लागतं, कसं डील करावं लागतं ते इथे तुम्ही बघताय. सो इथे काय करायचं, यांची ॲडिशन करायची. सो ॲडिशन काय येते बघा, इथे येत आहे 63 आणि इथे येत आहे 30. आपण या दोघांचा काय करणार आता, रेशो शोधणार. सो यांचा रेशो काय येणार आहे, इथे 3 2 6 and 3 1 3 आणि इथे 3 10. सो अशा पद्धतीने 21 and 10 आपल्याला काय मिळाला आहे, रेशो मिळाला आहे त्यांच्या इन्व्हेस्टमेंटचा. ओके, आणि हा इन्व्हेस्टमेंटचा रेशो इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू कसं असणार आहे, प्रॉफिट सोबत. आणि टोटल प्रॉफिट माहिती आहे आपल्याला बघा, ॲट द एंड ऑफ 2 year 2 वर्षानंतर टोटल प्रॉफिट जो मिळाला आहे तो मिळाला आहे 1240. म्हणजे आपण याला प्रॉफिटचा जर शेअर म्हणत असू तर इथे 21 and 10 म्हणजे 31ला आपण टोटल प्रॉफिट म्हणू शकतो आणि टोटल प्रॉफिट देऊन ठेवलाय 1240. अशा पद्धतीने जर आपल्याला 31 म्हणजे 1240 माहीत असेल तर चंदूसाठी आपल्याला शोधायचं होतं. चंदूचा शेअर किती आहे, 21. हा त्याचा इन्व्हेस्टमेंटचा शेअर असणार आहे आणि आपण तेच शोधतोय. सो आपण इथे 31 गुणिले 4 करता येत आहे, इथे 40 झाले, हा 0, 4 1 4, 4 2 8, आपल्याला उत्तर मिळालं आहे 840 रुपये. बघा किती सोपं. म्हणजे काय, कॅल्क्युलेशन करत असताना सगळ्यात महत्त्वाचं काय आहे किंवा एक्झाम्पल सोडवत असताना सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की तुमच्याकडे त्या टॉपिकचे किती बेसिक्स अवेलेबल आहेत. म्हणजे आपल्याला सगळ्यात पहिले बेसिक्सवर होल्ड मिळवावा लागतो, है ना. आणि बेसिकवर होल्ड मिळवण्यासाठी काय करावं लागतं, वेगवेगळे एक्झाम्पल्स सिम्पल लेवलपासून हाय लेवलपर्यंत बघायचे. त्यामध्ये कन्सेप्ट नवीन वापरा, कारण की आपण ज्या एक्झाम्स देतोय त्या एक्झाम्स आहेत कॉम्पिटिटिव्ह एक्झाम, आणि कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये आपण ट्रॅडिशनल वेने कुठलाही एक्झाम्पल सोडवायचा प्रयत्न केला तर तो टाईम जास्त घेणार आहे आणि आपल्याला इथे तुमच्या नॉलेजसोबत तुमच्या टाईम मॅनेजमेंटची सुद्धा टेस्ट द्यायची असते. सो महत्त्वाचं काय, टाईम मॅनेजमेंट. म्हणजे एक्झाम्पल करत असताना तुम्ही टाईमाकडे तितकंच लक्ष देणं गरजेचं आहे. ट्रॅडिशनल वेने आता एक्झाम्पल्स करायचे नाहीत, आपल्याला नवीन स्ट्रॅटर्जी वापरायच्या आहेत. ओके, सो हे झालं पहिलं एक्झाम्पल. बोलूया पुढच्या एक्झाम्पलबद्दल. द ॲव्हरेज डेली वेजेस ऑफ 35 वर्कर्स इज ₹80. ओके, सो ॲव्हरेज डेली वेजेस ऑफ 35 वर्कर. आपल्याकडे 35 वर्कर आहेत आणि त्यांचा ऑन अँड ॲव्हरेज त्यांनी काय देऊन ठेवला आहे की वेजेस म्हणजे पगार किती मिळतो त्यांना, 80. हा ऑन अँड ॲव्हरेज 35 मिळून मिळतो. त्यानंतर पुढे म्हणतायत 2 वर्कर्स अविनाश अँड पार्थिव लेफ्ट द वर्क.
म्हणजे त्या वर्करपैकी हे 2 वर्कर्स जे आहेत ना ते निघून चाललेत. ओके, अँड देन द ॲव्हरेज डेली वेजेस ऑफ द रेस्ट ऑफ द वर्कर, म्हणजे उरलेल्या लोकांचा ॲव्हरेज त्यांनी काय देऊन ठेवला आहे, बिकम 76 देऊन ठेवला आहे. आणि तो आता उरलेल्यांचा हे लोक गेल्यामुळे 76 झाला आहे. इफ द डेली वेजेस ऑफ पार्थिव इज ₹32 मोर दॅन डेली वेजेस ऑफ अविनाश, म्हणजे जो सोडून गेलाय त्यातला जो पार्थिव आहे त्याच्याकडे 32 एक्स्ट्रा, म्हणजे त्याला ₹32 एक्स्ट्रा मिळायचे अविनाशपेक्षा, तर ते विचारताय की त्या पार्थिवला किती मिळत असतील. ओके, सो कसं करणार मित्रांनो, सगळ्यात तुम्हाला एक बेसिक कन्सेप्ट सांगतो. ॲव्हरेज म्हणजे काय? ॲव्हरेज म्हणजे काय, आपल्याकडे वेगवेगळे अमाऊंट असू शकतात, पण ज्यावेळेस ॲव्हरेजबद्दल बोललं जातं त्यावेळेस त्या सगळ्या वेगवेगळ्या अमाऊंटला एका लेवलला आणलं जातं आणि त्या लेवलला म्हटलं जातं ॲव्हरेज. ॲव्हरेज टॉपिकचं जर तुम्ही माझा मागील व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की बघा, म्हणजे त्यावरून तुम्हाला बेसिक कन्सेप्ट नक्कीच थोड्या चांगल्या होतील आणि तुम्हाला मी जे आत्ता सांगतोय ते समजून घ्यायला थोडी मदत होईल. सो माझ्यासाठी इथे 35 वर्कर होते आणि मी कन्सिडर करतो, कारण की ॲव्हरेज दिलाय की प्रत्येकाकडे 80-80 होतं. ठीक आहे, प्रत्येकाकडे 80-80 होतं. आता 2 लोक सोडून चाललेत, म्हणजे काय, त्यांनी पण त्यांचे 80 आणि 80 असं न्यायला हवं होतं. सो 80 आणि 80 म्हणजे किती न्यायला हवं होतं त्यांनी, 160. सो एवढे अमाऊंट ते घेऊन गेले असतं तर त्यांच्या ॲव्हरेजला काहीच इम्पॅक्ट झाला नसता, पण जेव्हा ते गेलेत त्यावेळेस त्यांच्या ॲव्हरेजला, उरलेल्यांच्या ॲव्हरेजला इम्पॅक्ट झालाय. कितीचा, 76 झालेत ना, ते 80 होते 76 झालेत, म्हणजे 4-4चा इम्पॅक्ट आलाय. सो हा जो 4चा इम्पॅक्ट आला म्हणजे हे लोक त्यांच्या वाटेचं पण 4-4 घेऊन गेले. किती लोकांचं 4-4 घेऊन गेलेत, ते लोक उरलेत किती आपल्याकडे बघा, 35 लोक होते, 2 लोक सोडून गेले म्हणजे उरलेत लोक 33 आणि प्रत्येकाचं 4-4 घेऊन गेलेत, म्हणजे 4-3-12 म्हणजे 132. ओके, सो अशा पद्धतीने ते टोटल ह्या 33 लोकांचं एकत्रित 132 घेऊन गेले, म्हणजे ते जाताना 160 तर घेऊनच गेलेत पण 132 पण एक्स्ट्रा घेऊन गेलेत. सो आपल्याला कळालं की 292 एवढं ते सोबत घेऊन गेलेत. आणि जे सोबत घेऊन गेलेत त्यांच्याबद्दल आपल्याला कळालंय काहीतरी. इफ द डेली वेजेस ऑफ पार्थिव इज ₹32 मोर, म्हणजे काय, डेली वेजेस ऑफ पार्थिवचे डेली वेजेस काय असणार आहेत, ₹32 जास्त असणार आहेत. कोणापेक्षा, अविनाशपेक्षा. आणि आपल्याला पार्थिवबद्दलच सांगायचं आहे ना. सो पार्थिवलाच आपण एक्स म्हणू. जर पार्थिव एक्स असेल आणि पार्थिवकडे 32 एक्स्ट्रा असतील म्हणजे अविनाशकडे 32 कमी आहेत, म्हणजे अविनाशकडे असलेले पैसे मी कन्सिडर करतो की x - 32 असतील. आणि ह्या दोघांची ॲडिशन केली तर हे ते लोक घेऊन गेलेलीच अमाऊंट होते ना, हे दोघंच तर घेऊन गेले ते इतकं एकत्रित, मग मी ह्या दोघांची ॲडिशन म्हणजे त्याला ते म्हणतोय. सो इथे काय येणार आहे, 2x आणि 32 तिकडे जाऊन काय होणार आहे, मायनस होणार आहे. सो 32 त्यातनं मायनस करून टाकू. सो इथे 0 येईल, इथे 6 येईल, इथे 2 येणार आहे, म्हणजे एक्सची व्हॅल्यू मिळेल आपल्याला. एक्सची व्हॅल्यू काय मिळते बघा आपल्याला मित्रांनो, सॉरी 1 मिनिट हा, इथे हा -32 होता, हा तिकडे जाताना +32 होणार आहे. हां, ते मला लक्षात राहिलं नाही. सो 2 आणि 2 4 होतात, 9 आणि 3 12 होतात, सो 324. आणि आपल्याला आता 2ने भागायचं राहिलंय. सो बे 1 बे 12 बे 2 4, म्हणजे अशा पद्धतीने एक्स आपण कोणाला म्हटलं होतं, पार्थिवलाच म्हटलं होतं, म्हणजे पार्थिवची अमाऊंट एक्स होती आणि एक्स मिळाली आहे, म्हणजे तो ₹162 स्वतःसोबत घेऊन गेला. अशा पद्धतीने बघा, खूप सुंदर एक्झाम्पल, 1 2 3 लाईनीतच संपतंय, यापेक्षाही कमी लाईन्समध्ये संपू शकतं. पण मी हे कन्सिडर करतो की मला बघणारा ऑडियन्स जो आहे तो वेगवेगळ्या बॅकग्राऊंडमधनं आलेला आहे, म्हणजे IBCचे स्टुडंट नाही आहेत, जे फिजिकल क्लासेसमध्ये येणारे स्टुडंट आहेत त्यांना माहीत आहे या एक्झाम्पल आपण एका लाईनमध्ये किंवा ओरली कसं करतो. पण मी कन्सिडर करता की सगळे ऑडियन्स आपल्याकडे आहेत. मी थोडंफार स्टेप्स लिहितोय, पण ह्याही स्टेप्स तुम्हाला कमी करता येऊ शकतात. माइंड कॅल्क्युलेशनवर जास्त भर देण्याची गरज असते कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये, पण त्याच्यासाठी तुमचे बेसिक चांगले असणं गरजेचं आहे. पुढचा क्वेश्चन बघूया मित्रांनो. रन स्कोर्ड बाय कोहली इज 30% ऑफ द टोटल रन स्कोर्ड बाय टीम. ओके, सो कोहलीने किती रन बनवलेत, त्याच्या टीमपेक्षा 30%, म्हणजे त्याच्या टीमचे 30%. टीमने 100 बनवले असतील तर कोहलीचे एकट्याचं योगदान किती, त्याच्यामध्ये 30%चं एकट्याचं योगदान आहे. ओके, हे आपल्याला एक कळालं. त्यानंतर पुढे काय म्हणतायत ते बघा. कोहलीज टीम वोन द मॅच बाय 24 रन्स, म्हणजे कोहलीची जी टीम आहे ती 24 रनांनी जिंकली, जे काय आहेत विच इज 25% ऑफ द रन स्कोर्ड बाय कोहली. म्हणजे काय, हे जे 24 रन आहेत ना हे 1/4च आहे. 1/4 म्हणजे काय, 30चे, आता आपण इथे 30 म्हटलं होतं ना, कन्सिडर केलं होतं की याचे 100 तर हे 30, कोहलीचे 30चे 1/4 का म्हणतो मी, 25% म्हणजे 1/4 असतं मित्रांनो. इथून पुढे लक्षात ठेवा
की 25% म्हणजे कुठलाही नंबरला डिवाइड बाय 4 केलं की तुम्हाला त्या नंबरचा किती मिळणार आहे, 25% मिळणार आहे आणि 25% मिळाला आहे. सो 30 डिवाइड बाय 4 म्हणजे आपल्यासाठी काय 24 आहे. तर आपल्याला काय शोधायचं आहे, 30 म्हणजे किती, म्हणजे आपल्याला डायरेक्ट कोहलीचा पेमेंटच मिळणार आहे. हे कॅन्सल झालं, सॉरी पेमेंट नाही हे रन्स होते, कॅन्सल झालं. त्यानंतर 4ने गुणू आपण, 4 चौक 16, 4 दुने 8 आणि 1 9, म्हणजे कोहलीने किती रन्स बनवले होते, 96. जे माझ्यासाठी काय आहेत 30 आहेत ना, जे माझ्यासाठी 30 आहेत. आता मला निघायचं आहे 100 शोधायला. का बरं 100 शोधायला, कारण की क्वेश्चनच बघा, फाइंड आउट द टोटल रन्स स्कोर्ड बाय कोहलीज टीम, आणि कोहलीच्या टीमने किती बनवले होते, आपल्यासाठी 100 रन्स बनवले होते. 100 म्हणजे किती हे आपल्याला उत्तर मिळेल. 0-0 कॅन्सल झालं आहे. 3 त्रिक 9, 3 दुने 6 म्हणजे 320 रन्स बनवले असतील कोहलीच्या टीमने. ऑप्शन ए इज द करेक्ट ऑप्शन. ओके, अशा पद्धतीने हाही प्रश्न खूप सुंदर आहे आणि खूप सुंदर पद्धतीने आपण सॉल्व्ह केला आहे. तुम्ही अशा नवीन नवीन छान छान कन्सेप्ट काय काय करायचं, कसं कन्सिडर करायचं, एखाद्या एक्सपिरियन्स पर्सनकडनं शिकणं फार गरजेचं आहे. ते लोक तुम्हाला अनुभवातून सांगू शकतात की वेळ कसा वाचवला जातो. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. आदित्य अँड आदिती कॅन कम्प्लीट अ वर्क इन 8 and 24 days रिस्पेक्टिव्हली. ओके, तर आदित्य आणि आदिती असे दोन लोक आहेत ज्यांना 8 आणि 24 दिवस लागतात. 50% ऑफ द वर्क इज कम्प्लिटेड बाय आदिमानव इन 5x days. म्हणजे तो जे काम दिलं गेलं होतं त्यातला 50% भाग आदिमानव संपवतो, पण त्याला किती वेळ लागतोय, 5x days लागतात. अँड रिमेनिंग वर्क इज कम्प्लिटेड बाय आदित्य अँड आदिती वर्किंग टुगेदर इन x days. म्हणजे उरलेलं अर्ध काम ह्या लोकांनी केलं, पण त्यांना किती दिवस लागलेत, फक्त x दिवस लागलेत. ओके, इफ ऑल 3 आर एंटायटल्ड टू रिसीव्ह ₹8,000, म्हणजे त्या तिघांनाही जर हे 8,000 मिळणार होते एकत्रित, तर त्यापैकी आदित्यचा शेअर किती असणार आहे हे आपल्याला सांगायचं आहे. ठीक आहे, हरकत नाही. सो सगळ्यात महत्त्वाचं, आपल्याला आदिमानवची कॅपॅसिटी माहीत नाही, इफिशियन्सी माहीत नाही, है ना. कारण की मला आदित्यची माहीत आहे की तो 8 दिवसात काम आवरतो, आदितीची माहीत आहे की तिला 24 दिवस लागतात तेच काम करायला. आदिमानवचं माहीत नाही आहे. मला आदिमानवचं शोधणं गरजेचं आहे, कारण की मला त्या प्रत्येकाची इफिशियन्सी माहीत असायला पाहिजे आणि मग त्यांनी किती काम केलं आहे त्यानुसार मी तुम्हाला एक्झाम्पलमध्ये पुढे सांगतोच. सो आपल्याला काय करायचं आहे सगळ्यात पहिले, की आपल्याला हे माहीत आहे की ह्या लोकांनी x days काम केलं होतं, म्हणजे आदित्यने आणि आदितीने x days काम केलं आहे. आदित्यची इफिशियन्सी होती 8 आणि आदितीची होती 24. तर मी हे काय करतोय मित्रांनो, वरती नंबर ऑफ डेज लिहितोय आणि खाली त्यांची इफिशियन्सी लिहितोय. ओके, हे झालं त्यांचं वर्क आणि दोघांनी एकत्रित वर्क केलं आणि अर्ध काम संपवलं असं त्यांचंच म्हणणं आहे ना. x days त्यांनी काय केलंय, उरलेलं अर्ध काम संपवलं होतं. सो अशा पद्धतीने 8 त्रिक 24, 3 आणि 1 4, 4x बरोबर. सो इज इक्वल्स टू हा 24 तिकडे जाताना 24 आणि इकडे 12 मध्ये अशा स्टेप्स वाचवल्या जातात मित्रांनो. इथे 24 येणार होता, तो तिकडे जाणार होता, 2 आणि भागला जाणार होता, मी ते एकाच खट्टी करून टाकला आणि x इज इक्वल्स टू काय मिळालंय मला, 3 मिळालाय. आता हा x म्हणजे 3 आहे, तर माझ्यासाठी 5x म्हणजे किती असणार आहे, 15 असणार आहे. 5x का शोधतोय, कारण की आदिमानवने इतके दिवस काम केलं होतं. ठीक आहे, तर आपल्याला हेही कळालं. त्यानंतर मला हे गरजेचं आहे की आदिमानवची इफिशियन्सी काय. आता हे एक्सची व्हॅल्यू शोधण्यापुरतं झालं. आता आदिमानवने किती दिवस काम केलंय बोलले, 15 दिवस. आदिमानवची इफिशियन्सी माहीत नाही, त्याला आपण ए कन्सिडर करू. आणि त्याने पण किती काम केलं होतं, अर्ध. म्हणजे ह्या 15 दिवसात तो अर्ध काम करतो, तो पूर्ण काम करायला त्याला 30 दिवस लागतील. सो आदिमानवचं पण कळालं. आता माझ्याकडे सगळ्यांचा डेटा अवेलेबल आहे ना. सो या सगळ्यांच्या डेटामध्ये सगळ्यात पहिले तर मी आदिमानवपासून सुरुवात करतो. आदिमानवने 15 दिवस काम केलं, त्याची इफिशियन्सी होती 30. ओके, त्यानंतर आदित्य आला, आदित्यने x दिवस म्हणजे 3 दिवस काम केलं, कारण की x ची व्हॅल्यू आपल्याला 3 मिळाली आहे आणि त्याची इफिशियन्सी होती 8. आणि आदितीने 3 दिवस काम केलंय आणि तिची इफिशियन्सी होती 24. अशा पद्धतीने सगळ्यांनी मिळून काम केलंय. ओके, हा प्लस लिहिण्याची गरज नाही, कारण की आपल्याला पैसे वाटायचेच. सध्या काम सोबत तर झालेलंच आहे त्यांचं. सो आपल्याला पैसे वाटायचे. ओके, सो हे काय झालं त्यांचं, त्यांनी केलेलं काम. ओके, आणि पैसे कसले मिळतात मित्रांनो, पैसे मिळतात कामाचे. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की काम किती केलं गेलं त्याचा रेशो शोधायचा आहे आणि त्यानुसार पैसे वाटायचे आहेत. सो 15 × 15, 15 दुने 30, सगळ्यांचा डिनॉमिनेटर सारखा करायचा. मग त्यासाठी तुम्ही 24 बनवा. सो इथे 12ने मल्टिप्लाय करावं लागणार होतं. 8 त्रिक 24, तर वरती 3 त्रिक 9 येतो. हा 24 ऑलरेडी आहे, डिनॉमिनेटर सारखा करून घ्यायचा आणि डिनॉमिनेटर लिहायचंच नाही, है ना. याच गोष्टीला आपण फ्रॅक्शनलचा कन्व्हर्जन रेशोमध्ये करतो. आणि याला अजून छोटं बनवायचं. 3 × 3, 3 त्रिक 9, 3 चौक 12, म्हणजे रेशो काय येणार आहे, 4:3:3.
1 अशा पद्धतीने पैसे वाटले जाणार आहेत. त्यापैकी आपल्याला आदित्यचं सांगायचं आणि हा आदित्य आहे, हा मधला आदित्य आहे. म्हणजे आपल्याला तिनाबद्दल बोलायचं आहे आणि सांगायचं आहे टोटलपैकी. टोटल म्हणजे 4 आणि 3 7 आणि 1 8 पैकी आणि टोटल अमाऊंट होती आपली 8,000. म्हणजे आपण यांना डिवाइड केलं की आपल्याला आपलं उत्तर मिळणार आहे, ते मिळणार आहे 3,000. ओके, सो अशा पद्धतीने ऑप्शन 4 इज द करेक्ट आन्सर फॉर दिस क्वेश्चन. ओके, चलो होपफुली तुम्हाला कळालं असेल. परत एकदा इथे आपण टाईम अँड वर्क पण बघितलं आहे आणि वेजेसचं सुद्धा याच्यात पार्टिसिपेशन होतं. सो असे डिफरंट कन्सेप्टला घेऊन एक क्वेश्चन बनवला जातो आणि ते सॉल्व्ह करावं लागतं. क्वेश्चन नंबर 5. द ॲव्हरेज ऑफ एज ऑफ 3 फ्रेंड्स रोहित, सोनित अँड मोनित. ओके, रोहित, बरं मी हे लिहित नाही, आपण करूया डायरेक्टली. रोहित, सोनित आणि मोहित अशा तिघांचं 35 होतं. बरोबर, 35 तिघांचं होतं म्हणजे गुणिले 3 केलं की टोटल मिळेल, कारण की 35 तिघांचं आहे ना. म्हणजे 35 35 35 ॲव्हरेजला आपण असंच म्हणतो 35 35 35. मग टोटल शोधायची असेल तर इंटू 3 करावं लागतं. 5 त्रिक 15, 3 त्रिक 9 आणि 1 10. म्हणजे त्यांची टोटल 105 आहे. ओके, त्यानंतर ते पुढे म्हणतायत इफ द रेशो ऑफ रोहित अँड सोनित्स एज इज 6:7. म्हणजे त्यातला जो रोहित होता आणि जो सोनित आहे त्यांचं रोहित सोनित आणि तिसरा मेंबर कोण आहे, मोहित आहे. ओके, सो रोनितचं सांगितलंय त्यांनी हा 6x आहे, सोहितचं सांगितलंय हा 7x आहे आणि पुढे सांगतायत द एज ऑफ मोहित इज 5 years मोर दॅन सोनित. म्हणजे जे मोहितचं एज आहे ते 5 years सोनितपेक्षा जास्त असणार आहे. म्हणजे 7x प्लस काय असणार आहे मित्रांनो, ते 5 असणार आहे. बरोबर, सो ह्या तिघांची ॲडिशन 30 येईल की नाही, कारण की आपण त्या तिघांबद्दलच बोलत होतो. मग मी इथे डायरेक्टली लिहितो की ह्या तिघांची ॲडिशन काय असणार आहे, 105 असणार आहे. सो हे 7 आणि 7 14 आणि 6 झाले 20. हा 5 तिकडे गेला म्हणजे आपल्याकडे मिळालं आहे 20 5 100. एक्सची व्हॅल्यू मिळाली 5 आणि आपल्याला शोधायचं होतं द एज ऑफ सोनित. सोनित म्हणजे हा मधला आणि याच्याऐवजी फक्त एक्सची व्हॅल्यू टाकायची आहे म्हणजे उत्तर येईल 7 5 35. अशा पद्धतीने आपण हेही क्वेश्चन खूप सुंदर पद्धतीने सॉल्व्ह केलेलं आहे, है ना. अशा स्ट्रॅटेजीज वापरू शकतात. यापेक्षा खूप सोपं बनवता येतं हां मित्रांनो. पण मी परत एकदा सांगतोय कारण की माझ्यासमोर जो ऑडियन्स बसला आहे तो ऑडियन्स वेगवेगळ्या ठिकाणून आहे, त्यांचे बेसिक्स, त्यांचा बेस वेगवेगळा आहे. IBCच्या स्टुडंटांना नक्की हे कळेल की मी काय सांगायचा प्रयत्न करतो आणि याला आपण अजून छोटं कसं बनवू शकतो. ओके, चलो बढ़ते आगे. तुम्ही प्रयत्न करा सगळ्यांनी एक्झाम्पल्सला छोटं बनवायचं आहे. अर्जुन अर्न्स 260% मोर दॅन हिज सेव्हिंग. ओके, तर अर्जुन काय करतो त्याचा इन्कमबद्दल सांगताय की 260% मोर म्हणजे काय, पर्सेंटमध्ये मोर म्हणजे 100 जास्त. किती बाबा, 260 म्हणजे किती आलं ते 360. म्हणजे अशा पद्धतीने त्याचा इन्कम आहे कोणाच्या, सेव्हिंगच्या कंपॅरिझनमध्ये. हे लक्षात ठेवायचं. वरचं अलीकडच्याचं असतं आणि खालचं पलीकडच्याचं असतं, है ना. एकदम आपल्या बोली भाषेत सांगायचं गेलं तर हे असंच लक्षात ठेवायचं. सो न्यूमरेटर आपण आधीच्याला देतो, डिनॉमिनेटर नंतरच्याला देतो. सो आपल्याला इन्कम मिळाला, सेव्हिंग मिळाला म्हणजे बाय डिफॉल्ट एक्सपेंडिचर मिळणार आहे. एक्सपेंडिचर किती असेल मग 260. इन्कममधून जर आपण सेव्हिंग्स मायनस केल्या तर एक्सपेंडिचर मिळतो, है ना, मिळाला. पुढे काय करायचं आहे आपल्याला बघा. पुढे त्यांनी सांगितलं आहे की ही स्पेंड 20% सॅलरीच्या 20% तो हाऊस रेंटवर आणि इतके पैसे फूडवर आणि 40% ऑन अदर त्याचे एक्सपेन्सेस आहेत. हरकत नाही. सो आपण काय करूया, त्याचा जो इन्कम होता 360, ओके, त्याचा मी 20 आणि 40 60% शोधतो, है ना. कळेल तुम्हाला मी का करतोय. जर तुम्हाला कळत असेल तर नक्कीच चांगलं आहे, नसेल कळत तर मी एक्सप्लेन करणारच आहे, फक्त व्यवस्थित लक्ष द्या. 6 6 36, 6 18, 216 रुपये. हा काय झाला, 60% झाला ना त्याच्या इन्कमचा, कारण की त्याच्या इन्कमचे एवढे खर्च झाले होते. आता त्याच्या इन्कमपैकी जर मी 60% साईडला काढला तर टोटल एक्सपेंडिचरपैकी 3च तर खर्च होते, 1 2 3. त्यापैकी 2 खर्च मी शोधून घेतले आणि टोटल खर्चातून हे 2 खर्च जर मी मायनस केले तर मला मिळणार आहे तिसरा खर्च. तिसरा खर्च तो हा, कारण की ही व्हॅल्यू होती आणि याच्यासोबत मला डील करता येणार आहे, कारण की हे इमॅजिनरी व्हॅल्यूज आहे, ही ॲक्च्युअल व्हॅल्यू आहे. इमॅजिनरी व्हॅल्यूला मी अशा स्वरूपात आणलं की मला ॲक्च्युअल व्हॅल्यूचा रेफरन्स मिळेल, कारण की मी जर ह्या दोघांची मायनस करतोय. मी परत सांगतो, हे काय आहे, टोटल एक्सपेन्स, त्यापैकी आपण हा काय करतोय मायनस, त्यातल्या ह्या 2 एक्सपेन्सेसला मायनस करतोय. म्हणजे इथे 4, इथे 44, हां, तर इथे येत आहे 44. अशा पद्धतीने मला काय मिळालं आहे की उरलेला खर्च, आणि तो किती आहे, डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे 1760ला. तर आपल्याला काय शोधायचं आहे आता, त्यांनी सांगितलं आहे फाइंड आउट द सॅलरी. सॅलरी ऑफ अर्जुन इज 360. सो मी ह्या 360 शोधणार आहे. 360 म्हणजे किती, ओके. सो हे
4 होतं 40 झालं, 0 0 साई चौक 24, 4 त्रिक 12, 13 14 आणि अशा पद्धतीने आपल्याला आपलं उत्तर पण मिळालेलं आहे ऑप्शन 3 मध्ये. ओके, खूप सुंदर पद्धतीने आपण हे एक्झाम्पल्स करू शकतो मित्रांनो. फक्त गरज कसली आहे, बेसिक आणि टॉपिक्सचं प्रॉपर नॉलेज असण्याची गरज आहे. कॉन्फिडन्स ठेवा, सगळे क्वेश्चन्स तुम्हाला सॉल्व्ह करता येणारच आहे. चला पुढच्या क्वेश्चनकडे वळूया. आजसाठी पुढचं आणि हे शेवटचे क्वेश्चन्स आहेत काही. खरं तर माझी इच्छा आहे की तुम्ही हे होमवर्क म्हणूनच करावं, पण यातलं एक एक्झाम्पल मी तुम्हाला सोडून देतो, कारण की आपण ॲप्रॉक्झिमेशन वापरतो आहे. ओके, यू आर नॉट एक्सपेक्टेड टू कॅल्क्युलेट द एक्झॅक्ट व्हॅल्यू, म्हणजे ॲप्रॉक्झिमेशनने करायचं आहे. तर मी यातलं हे पहिलं एक्झाम्पल ते थोडंसं जड वाटतं, मी ते करून देतो. बाकी एक्झाम्पल्स तुम्ही ॲज अ होमवर्क म्हणून करा आणि एक्झाम्पल झाल्यानंतर नक्की कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करा ते आन्सर्स काय आले आहेत तुमचे, म्हणजे आपल्याला कंपॅरिझन करता येईल, तुम्हालाही बघता येईल. आन्सर तर मिळणारच आहे, पण मी त्यातलं पहिलंच सोडून देतो आहे. बाकी दोन तुमचे व्हेरिफिकेशनसाठी तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये टाकून ठेवा. इथे X% दिला आहे. ओके, मी X%, ओके, ऑफ म्हणजे मल्टिप्लायच असतो. सो 310 लिहिणार आहे. का लिहत असेल मी 310? कारण की 09 आहे आणि 0.9 आहे, म्हणजे त्या पुढचा नंबर कन्सिडर करायचा आहे. 9च्या पुढे 10 येतो म्हणून. इज इक्वल्स टू 40%. आता मी ॲप्रॉक्झिमेट घेतोय सगळं मित्रांनो. सो 40% आणि इथे येणार आहे 249चा 250 बनवणार, कारण की पॉईंट नंतर 9 म्हणजे 5 किंवा 5पेक्षा मोठा असेल कोणी नंबर तर पुढचा नंबर कन्सिडर केला जातो. प्लस हे काय आपल्यासाठी 295.9 आहे, 296 घ्या हवं तर. आणि ऑफ काय सांगितलं पर्सेंटेज होते हां, हे 296% ऑफ. ऑप्शन एकमेकांपेक्षा खूप दूर आहेत बघा मित्रांनो. हां, त्यामुळे हे 296 पण नका घेऊ, 295 आपल्या ॲडजस्टमेंटनुसार जर तुम्ही घेतलं तरी चालणार आहे. 295% ऑफ 50. ओके, हां तरी चालणार आहे. हे 290 आहे बघा. आता मला हे जजमेंट्स कधी येतात ॲप्रॉक्झिमेशनमध्ये, की पुढे काय कॅल्क्युलेशन घडणार आहेत ना त्याच्यावरनं जजमेंट्स बनवायचे असतात. 52 जा आणि 2ने याला भाग जातो. मी 5 का घेत होतो, मला पुढचा नंबर मी जजमेंटमध्ये घेतला नव्हता, पण इथे लगेचच होतं आहे बघा, भाग जातो आहे. 2 1 2, 2 4 8, 2 8 16. अशा पद्धतीने हे पण पूर्ण आपण सोप्या पद्धतीने सोडवलं आहे. 0 0 गेला, हा 0 गेला, हा 0 गेला, 25 चौक 100, म्हणजे ह्या भागाचं उत्तर मिळालं आहे 148. ह्या भागाचं उत्तर मिळालं आहे 100. ह्या भागामध्ये हे एवढंच आहे. हे 148 आणि 100 म्हणजे होतात 248 आणि हा 0 तिकडे जाणार आहे, कारण की भागिले तिकडे जाताना गुणाकार होतो, म्हणजे इथे 248 2480 म्हणून दिसेल. आणि इज इक्वल्स टू उरलाय काय 31x उरलाय फक्त. सो 31ने आपण डिवाइड करू शकतो. ठीक आहे, 8ने होऊन जातं. सो एक्सची व्हॅल्यू काय मिळाली मित्रांनो 80. बघा एकाच स्टेपमध्ये आन्सर आणि आपला आन्सर असणार आहे 80. ओके, तर अपेक्षा आहे की तुम्ही हे खालचे 2 एक्झाम्पल्स पण एका स्टेपमध्ये किंवा लेस नंबर ऑफ स्टेप्समध्ये कराल. आजसाठी एवढंच. पुढच्या लेक्चरला नक्की भेटू, पण त्या अगोदर परत एकदा मी सांगतो विद्यार्थ्यांनो, ऑनलाईन आणि ऑफलाईनमध्ये ऑफलाईन कधीही बेटर आहे. तुम्ही स्टुडंट आमच्या डोळ्यासमोर असतात, आम्ही ऑनलाईनही प्रोव्हाइड करतोच आहे. ऑनलाईनमध्ये आम्हाला मोठा इश्यू नाही आहे, पण जो फील येतो शिकवण्याचा तो येतो ऑफलाईनमध्ये. जर तुम्हाला ऑफलाईन क्लासेस जॉईन करायचे असतील, तुम्ही नाशिकमध्ये राहत असाल किंवा नाशिकच्या बाहेर कुठे राहत असाल, आपण सेंट्रल लोकेशनला काम करतो. बिटको पॉईंट झालं, अशोक स्तंभ झालं, नाशिक रोड ॲज वेल ॲज नाशिक, दोघी ठिकाणी आपले छान ब्रांचेस आहेत. तुम्ही नक्की त्या ब्रांचेसला व्हिजिट करा. आणि व्हिडिओ आजचा आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, तुमच्या मित्रांपर्यंत पाठवा, कारण की हे जे नॉलेज आहे जितकं तुम्ही स्प्रेड कराल तितकं चांगलं आहे. आणि डेली बेसिसवर आम्ही जी मेहनत घेतो ही तुमच्यासाठी घेतो आहे. नक्की ह्या गोष्टीचा फायदा घेतला पाहिजे. सो आत्तापुरतं इथेच थांबतो आहे. भेटूया पुढच्या सेशनमध्ये नवीन छान क्वेश्चनसोबत. तर पुढच्या सेशनला नक्की अवेलेबल व्हा. त्यासाठी नोटिफिकेशन जो आहे बटन ते क्लिक करायला विसरू नका. थँक्यू.